गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण इंटेग्रल ट्रान्सफॉर्मच्या पेरियोडिक फंक्शनच्या एक्झरसाइजवर आहोत. म्हणजे पेरियोडिक फंक्शन जे आर्टिकल आपण घेतलं त्याचे जे काही सॉल्ड एक्झाम्पल घेतले त्याची एक्झरसाइज मधले एक्झाम्पल्स इथे मी आपल्याला डिस्कस करणार आहे. हे एक्झाम्पल्स तुम्हालाच करायचे आहे कारण की या सगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स आपण ऑलरेडी घेतलेला आहे. मी फक्त ओरली तुम्हाला सांगणार आहे की कुठलाही एक्झाम्पल कसा करायचा. आपला लेक्चर नंबर 21 सुरू आहे. एक्झरसाइज 13.6 ऑन पेज नंबर 820. या एक्झरसाइज मध्ये साधारणतः 7 एक एक्झाम्पल आहेत. तर आपण या एका लेक्चर मध्ये 3-4 एक्झाम्पल घेऊ आणि दुसऱ्या लेक्चर मध्ये दुसरे राहिलेले एक्झाम्पल घेऊ. तर मित्र हो, पहिला एक्झाम्पल काय आहे? फाइंड द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ द पेरियोडिक फंक्शन f of t which is equal to e to the power t for 0 is less than t is less than 2 pi. It is a periodic function with period t is equal to 2 pi दिलेला आहे इथे. त्यामुळे आता आपल्याला पहिला एक्झाम्पल बघायचा आहे. त्याचं सोल्युशन गिवन दॅट f of t is equal to e to the power t for 0 is less than t is less than 2 pi. To find लाप्लास f of t which is equal to आपल्याला पेरियोडिक फंक्शनचं जे थेअरी आपण डिराइव्ह केलेली आहे. सो which is equal to लाप्लास f of t 1/1 minus e to the power minus st integral 0 to capital T e to the power minus st into f of t dt. Hence Laplace e to the power t which is equal to 1/1 minus e to the power minus 2 pi s. कारण की t is equal to काय आहे मित्र हो? 2 pi आहे. इट इज अ पेरियोडिक फंक्शन विथ पेरियड 2 pi. म्हणजे f of t is equal to f of t plus 2 pi. काय येईल मग? इंटेग्रल 0 to 2 pi e to the power minus st into e to the power t dt. आणि इकडे जे t होतं 1 म्हणजे 1/1 minus e to the power minus st, तिथे सुद्धा t च्या जागेवर आपल्याला 2 pi ठेवावं लागेल. सो विच इज इक्वल टू 1/1 minus e to the power minus 2 pi s इंटेग्रल 0 to 2 pi e to the power ब्रॅकेट मध्ये 1 minus s ब्रॅकेटच्या बाहेर t. म्हणजे t काय केलं आपण? कॉमन काढला इंटू dt. याचं इंटेग्रेशन तुम्हाला करता येते आणि याची जी लिमिट आहे 0 to 2 pi ते तुम्ही सहज सबस्टिट्यूट म्हणजे ठेवू शकता आणि कॅल्क्युलेशन करून त्याचा आन्सर तुम्हाला मिळणार आहे e to the power 2 in bracket 1 minus s ब्रॅकेटच्या बाहेर पाय minus 1 divided by 1 minus s in bracket 1 minus e to the power minus 2s pi. दुसरा एक्झाम्पल बघा. ऑब्टेन लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ फुल वेव रेक्टिफाइड साइन वेव गिवन बाय f of t is equal to sin omega t. 0 is less than t is less than pi by omega. म्हणजे t किती आहे इथे? pi by omega. म्हणजे f of t is equal to f of small t plus pi by omega. म्हणजे आपल्याला t च्या जागेवर काय ठेवता येईल? pi by omega. आणि इंटेग्रल जे 0 to t आहे तिथे सुद्धा काय ठेवता येईल? 0 to pi by omega. चला मग, गिवन दॅट f of t is equal to sin omega t, 0 is less than t is less than pi by omega. To find f of Laplace f of t, hence Laplace f of t which is equal to 1/1 minus e to the power minus s capital T integral 0 to capital T e to the power minus st into f of t dt. हे काय आहे? हे पेरियोडिक फंक्शनची जी थेअरी आपण डिराइव्ह केली ते आहे. मग which is equal to काय येईल? मग आपल्याला मिळेल हेन्स लाप्लास साइन ओमेगा टी which is equal to 1/1 minus e to the power minus s pi upon omega integral 0 to pi upon omega e to the power minus st sin omega t dt. म्हणजे आपण f of t ची किंमत sin ओमेगा t ठेवली, कॅपिटल टी ची किंमत आपण पाय बाय ओमेगा ठेवलं. हे आलं म्हणजेच f of t is equal to f of
स्मॉल टी प्लस पाय बाय ओमेगा म्हणजे कॅपिटल टीच्या जागेवर. आता इथं आपल्याला तो जो फॉर्म्युला वापरायचा आहे तो कोणता वापरायचा आहे? इंटेग्रल ई टू द पॉवर ax sin bx dx which is equal to e to the power ax in bracket a sin bx minus b cos bx divided by a चा वर्ग प्लस b चा वर्ग. तर काय होईल हो मग? which is equal to म्हणजे लाप्लास sin ओमेगा t equal to 1 upon 1 minus e to the power minus s pi upon omega in bracket e to the power minus st in bracket minus s sin ओमेगा t minus ओमेगा cos ओमेगा t upon s चा वर्ग प्लस ओमेगाचा वर्ग. इथं काय आहे आपल्या प्रॉब्लेम मध्ये? आपल्या प्रॉब्लेम मध्ये a च्या जागेवर s आहे आणि b च्या जागेवर ओमेगा आहे आणि लिमिट्स फ्रॉम 0 टू पाय बाय ओमेगा. तर मित्र हो, आता हे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट तुम्ही ठेवणार आहे. कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येते आणि तुम्ही साधारणतः कुठपर्यंत आलात आता? 1 अपॉन 1 मायनस ई टू द पॉवर मायनस एस पाय अपॉन ओमेगा इंटू ओमेगा कॉमन काढला आपण, निघते कॉमन, ब्रॅकेट मध्ये 1 प्लस ई टू द पॉवर मायनस एस पाय अपॉन ओमेगा अपॉन एस स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर. आता आपल्याला काय करायचं आहे? न्यूमरेटरला ई टू द पॉवर पाय एस अपॉन 2 ओमेगानं मल्टिप्लाय करायचं आहे आणि डिनॉमिनेटरला सुद्धा ई टू द पॉवर पाय एस अपॉन 2 ओमेगानी मल्टिप्लाय करायचं आहे. आणि जी टर्म डब्ल्यू अपॉन एस स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर आहे ना, त्याला इकडे लिहायचं आहे आणि जे ब्रॅकेटेड व्हॅल्यू आहे ज्याच्यामध्ये ई रेस टू च्या टर्म आहे त्या तिथेच आपल्याला हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग हे मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर जे काही कॅल्क्युलेशन येईल त्या कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला जी टर्म मिळणार आहे ती मिळणार आहे ई रेस टू पाय एस अपॉन 2 ओमेगा प्लस ई रेस टू मायनस पाय एस अपॉन 2 ओमेगा. डिवाइडला काय मिळणार? ई टू द पॉवर पाय एस अपॉन 2 ओमेगा मायनस ई टू द पॉवर मायनस पाय एस अपॉन 2 ओमेगा आणि इंटू मध्ये ते डब्ल्यू अपॉन एस स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर आहेच. आता इथं तुम्हाला कॉट हायपरबोलिक एक्स चा फॉर्म्युला वापरायचा आहे. ई टू द पॉवर एक्स प्लस ई टू द पॉवर मायनस एक्स डिवायडेड बाय ई टू द पॉवर एक्स मायनस ई टू द पॉवर मायनस एक्स. तर एक्सच्या जागेवर आपल्याजवळ काय आहे आता? पाय एस अपॉन 2 ओमेगा आणि मग तुमचं उत्तर असेल विच इज इक्वल टू लाप्लास म्हणजे लाप्लास साइन ओमेगा टी विच इज इक्वल टू ओमेगा अपॉन एस स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर इंटू कॉट हायपरबोलिक पाय एस अपॉन 2 ओमेगा. तर हे झालं मित्र हो आपला एक्झाम्पल नंबर 2. आता आपण एक्झाम्पल नंबर 3 वर आहोत. काय आहे एक्झाम्पल नंबर 3? फाइंड लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ द फॉलोइंग एफ ऑफ टी इज इक्वल टू टी स्क्वेअर 0 इज लेस दॅन टी इज लेस दॅन 2. म्हणजे इथं कॅपिटल टी ची किंमत किती आहे? 2 आहे. इथं टी स्क्वेअर आहे म्हणजे आपल्याला डेफिनेटली इंटिग्रेशन बाय पार्ट्स 2 वेळा तरी करावं लागणार आहे. तर बघू आता तिसरं एक्झाम्पल. गिवन दॅट एफ ऑफ टी इज इक्वल टू टी स्क्वेअर कॉमा 0 इज लेस दॅन टी इज लेस दॅन 2 आणि तुमचा जो एफ ऑफ टी आहे इट इज अ पेरियोडिक फंक्शन विथ पेरियड 2 म्हणजे कॅपिटल टी ची किंमत 2 म्हणून एफ ऑफ टी इज इक्वल टू एफ ऑफ टी प्लस कॅपिटल टी म्हणजेच 2. सो हेन्स टू फाइंड लाप्लास एफ ऑफ टी आणि लाप्लास एफ ऑफ टी इज इक्वल टू जो फॉर्म्युला आहे आपला तो मात्र जशाला तसं लिहावं लागेल. लाप्लास एफ ऑफ टी विच इज इक्वल टू 1 अपॉन 1 मायनस ई टू द पॉवर मायनस एस कॅपिटल टी इंटेग्रल 0 टू कॅपिटल टी ई टू द पॉवर मायनस एस टी इंटू एफ ऑफ टी टी टी. आता एफ ऑफ टी ची किंमत किती दिलेली आहे? टी चा वर्ग आणि म्हणून लाप्लास टी चा वर्ग विच इज इक्वल टू 1 अपॉन 1 मायनस ई टू द पॉवर मायनस एस. आता टी च्या जागेवर काय लिहावं लागेल आपल्याला? 2 लिहावं लागेल म्हणजे ई टू द पॉवर मायनस 2s येईल. इंटेग्रल 0 टू 2 ई टू द पॉवर मायनस एस टी इंटू टी स्क्वेअर डी टी. मित्र हो, आता तुम्हाला इंटेग्रेटिंग बाय पार्ट्स यूज करावं लागेल.
आठवा मग फॉर्म्युला इंटिग्रेटिंग बाय पार्ट्सचा इंटेग्रल यू व्ही dx which is equal to first function u integral v dx minus integral derivative of first function into integral v dx dx. तर मग हे वापरायचं आपल्याला. सो which is equal to 1/1 minus e to the power minus 2s in bracket टी स्क्वेअरला तुम्हाला फर्स्ट फंक्शन घ्यावं लागेल. हे कोणत्या आपण याने घेतो फर्स्ट फंक्शन? LIATE या रूल प्रमाणे. L म्हणजे काय? लॉगॅरिथम. I म्हणजे काय? इनव्हर्स. A म्हणजे काय? अल्जेब्रिक. T म्हणजे काय? ट्रिग्नोमेट्री. आणि E म्हणजे काय? एक्सपोनेन्शियल. मग E ची टर्म तर शेवटी येत आहे, म्हणजे त्याला दुसरं घ्यावं लागेल. टी स्क्वेअरला पहिलं घ्यावं लागेल. मग एक ट्राय करून देतो मी तुम्हाला एक वेळा यूज करून. which is equal to 1/1 minus e to the power minus 2s in bracket फर्स्ट फंक्शन t चा वर्ग इंटू इंटेग्रेशन ऑफ e to the power minus 2s is e to the power minus 2s upon minus s e to the power minus st e to the power minus st upon minus s limits from 0 to 2 minus integral 0 to 2 t स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 2t e टू द पॉवर मायनस st चं इंटिग्रेशन e टू द पॉवर मायनस st डिवायडेड बाय मायनस s dt. मग त्याच्यानंतर पहिली जी टर्म आहे 0 to 2 अप्पर लिमिट लोअर लिमिट ठेवल्यानंतर काय येईल हो? 1/1 मायनस e टू द पॉवर मायनस 2s ब्रॅकेट मध्ये 2 चा वर्ग म्हणजे 4 e टू द पॉवर मायनस 2s t ची किंमत 2s अपॉन मायनस s. लोअर लिमिटचा 0 जर टी च्या जागी ठेवलं तर काय होईल? 0 येऊन जाईल. म्हणजे आपल्याला 4 e टू द पॉवर मायनस 2s अपॉन मायनस s एवढीच टर्म मिळेल. पुढची टर्म मायनस मायनस 2 अपॉन s टेकन आउटसाइड द ब्रॅकेट इंटेग्रल 0 to 2 t e टू द पॉवर मायनस st dt राहील. मग याच्यावर पुन्हा तुम्हाला इंटिग्रेशन बाय पार्ट्स यूज करावं लागेल. ते तुम्ही करू शकता. ते केल्याच्या नंतर अप्पर लिमिट लोअर लिमिट ठेवावं लागेल. ते तुम्ही ठेवू शकता. कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर सगळं जे आपला रिझल्ट आहे तो तुमचा उत्तर येणार आहे मित्रहो. लाप्लास टी चा वर्ग विच इज इक्वल टू 1 विच इज इक्वल टू म्हणजे लाप्लास टी चा वर्ग विच इज इक्वल टू 2/1 मायनस e टू द पॉवर मायनस 2s in bracket 1 minus in bracket 1 plus 2s plus 2s चा वर्ग ब्रॅकेटच्या बाहेर e टू द पॉवर मायनस 2s अपॉन s चा क्यूब. तर मित्र हो, आपण 3 एक्झाम्पल पर्यंत या लेक्चर साठी सफिशियंट आहे. एवढं आपण आता कंटिन्यू 22 लेक्चर मध्ये आपण बाकीचे एक्झाम्पल घेऊ. तर आता इथंच थांबू.